वारस म्हणून जाहीर केलं त्यावेळेस. पण त्यावेळेपासून मी याच्यामध्ये आहे. मी आलो, काम करत गेलो, अनेक माणसं भेटली प्रवासात, अनेक चांगली भेटली, अनेक विरोधक भेटले, अनेक भेटले. पण आमचा स्वभाव असा की त्याला अंगावर घ्यायचं. जयंत पाटलांचा स्वभाव एकदम काय म्हणतो त्यांच्या भाषेत बेरजेचं राजकारण. मग ते मला म्हणतात कधी कधी, तात्या शिस्तीत दुखावतोय. आम्ही म्हणायचं निव्वळ दुखवायचं नाही, इथल्या इथंच संपवायचं, म्हणजे पुढं प्रश्न येणार नाही. पण त्यांना अनुभव आला की आम्ही म्हणत असताना तिने मांडीव बसवलं अनेक जणांना. आम्ही म्हणाय नको साहेब, मांडी बाद होईल. 2 महिन्यापूर्वीच झालं. ज्यांच्या हातात इस्लामपूर दिलं, ज्यांच्याशिवाय पान हलत नव्हतं, ती माणसं पळाली साहेब. शहाजीला आनंद होईल माग, पळाली. म्हणून आमचं म्हणणं निष्ठावंताला नाही. राजाराम बापू कसे होते परी साहेब, आपल्या माणसाला काम करायचं, त्याला नोकरी द्यायची. एकटा दिलीप तात्या वाळव्यात असू दे, गाव विरोध असू दे, दिलीप तात्या माझा आहे. आणि त्यामुळे हिमालय वाटायचा पाठीमाग असताना. आणि म्हणून आज दिलीप तात्या इथंपर्यंत जिवंत राहिला, त्याला कारण राजाराम बापूंची निष्ठा आहे. आमच्या वडिलांनी मला सांगितलं, कुठेही झालं तर बापूंचं घर सोडायचं नाही. माझा शब्द घेतला. आणि मी त्या दिवशी निवडून आलो ना साहेब, त्या काँग्रेस कमिटी पुढं सूर्यास्त होत होता. मला यशवंतराव चव्हाणांचं वाक्य आठवलं की बापू म्हटले, बोल दिलीप, काय बोलायचं ते बोल. मी बोललो, बापू तुमच्या राजकारणापुढे मी आता इथून पुढे सूर्याची पिसाळ होणार नाही. कुणाचं नाव घेतलं मी इथं घेत नाही, पण बाजीप्रभू देशपांडे मात्र नक्की होईल. आणि तो शब्द बापूंचा आतापर्यंत पाळतो. जयंत पाटील गेले, प्रतीक दादा आले, राजवर्धन आले, आम्ही आहे माग. काँग्रेस कमिटीचं सांगण्याचा मतितार्थ, असे अनेक सहकारी सवंगडी आपल्या बरोबर राहिले. काही बाजूला गेले, काही परमेश्वराकडे गेले. पण या सगळ्या प्रवासामध्ये दिलीप तात्यांनी अतिशय खंबीरपणानं मला साथ दिली. भावाप्रमाणे माझ्या मागं ठामपणानं राहिले. आणि त्यामुळं अनेक कामं सुकर झाली. अनेक कामं ही आम्हा सगळ्यांना संघटितपणानं पुढं करता आली. आज ते म्हणतात मी निवृत्त झालो, पुस्तकातही शेवटी लिहिलेलं आहे, निवृत्त झालो. पुस्तक वाचण्यासारखं आहे. फिडेल याचा अर्थ निष्ठा. आणि निष्ठा ठेवली तर काय होतंय, पहिल्याच पानावर लिहिलेलं. पण तात्या बदलत गेलं ना, तर त्या माणसाची व्हॅल्यू देखील तेवढीच खाली जाते. निष्ठा नाही ठेवली तर माणसाचं महत्व कमी होतं. निष्ठा विचारांची असली पाहिजे आणि निष्ठा माणसांची पण असली पाहिजे. त्यामुळं निष्ठावान नसलेले अनेक जण आले आणि गेले. नावं कुठे घेतात लोक. तुमच्या वाढदिवसाच्या, तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला एवढे आणि बाहेर अनेक जण का थांबले? हा निष्ठावंत माणूस आहे. तात्या काय बोलतो हे ऐकायला देखील या ठिकाणी माणसं आहे. आणि निष्ठेला तात्या फार किंमत असते. पद मिळेल न मिळेल, मला काय आता लगेच किती वेळ लागतो, त्यात काय अर्थ आहे? निष्ठा मलाही कळते. तुमच्या ज्या वेदना आहेत त्या माझ्याही मनात वेदना आहेत. तुमच्या मनाबद्दल आहेत. पण गत सोडायची नसते. पतंगराव कदमांनी मला सांगितलं. पतंगराव कदम काय म्हणायचे, जयंत गत सोडू नकोस. का? दुसरीकडे सगळं नवीन आहे. इथं आपण जगलेलो आहे ते जीवन आपल्याला माहिती आहे. आपण ज्यांच्या बरोबर आहोत ती माणसं आपल्याला माहिती आहे. ती घरातली आहेत. आपल्यावर नाराज होत, काही होत, शिव्या देत, माग शिव्या देत असतील 100 जण. आपल्या समोर आल्यावरती आपल्या बरोबर असतात. याला कायम महत्व राजकारणात द्यायचं असतं. मित्रांनो, राजकारणी फार बदललेलं आहे.
राजकारण हे निष्ठेने, तत्वाने, विचाराने होण्याचा काळ मागच्या 10 वर्षात संपलेला आहे किंवा कमी झाले. पण असं समजू नका की आता परत असं कधीच होणार नाही. असं समजू नका की आता हे अशा पद्धतीनं राजकारण चालणार नाही. या सगळ्या परिस्थितीवर दिवस जात असतात, हा त्याचा उपाय असतो. टाइम चेंजेस, कायम हे लक्षात ठेवायचं. आपण जेवढे ठाम असू तेवढी परिस्थिती बदलत जाते. आपण जर परिस्थितीप्रमाणे बदलायला लागलो तर त्या परिस्थितीत आपण वाहून जातो. मग परिस्थिती कधी बदलत. आपण जर ठाम असलो तर परिस्थिती चेंज, टाइम बदलत असतो तात्या. त्यामुळे हे निवृत्ती बिवृत्ती हे याच्यावर फुली मारा. कळलं का? दिस इज नॉट अलाउड इन आवर पार्टी. इथे मी हुकुमशाही आहे माझी, मी म्हणेल तेच होतं. पण हे यांनी परस्पर कारभार केलेला आहे आणि ट्विट करून निवृत्ती घेतली. आता शशिकांत शिंदेना सांगितलं हे तुमच्यासाठी माणूस दिला. शशिकांत शिंदे डबल स्पीडनं काम करणं. त्यामुळं निष्ठा ह्याला फार महत्व आहे. निष्ठेला जी व्हॅल्यू आहे त्या ती दुसऱ्या कुणालाही नाही. त्यामुळे पहिल्या पानावर तुम्ही लिहिलेलं वाक्य दिसते ताई, दॅट्स रॉंग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.